कृष्ण हरी मंडळी बघा कसं काय वातावरण झालंय हा बघा सकाळ सकाळीच आज चला करायचा आहे स्वयंपाक अजून स्वयंपाक नाही झाला काय आता स्वयंपाक करायला चालू म्हणलं दावा तुम्हाला चला काल पण नाही झालं काय बनवायला म्हणलं आज तरी बनवू काहीतरी चला नवीन काहीतरी वेगळं हा बघा दावत्याचा आपल्याला छोलेची भाजी बनवायची त्याच्यामुळे आपण गावरान असे हरभरे घेतले तर काय काय तसले पांढरे पण घेतात पण आपल्या घरचे होते म्हणून आपण हे आपल्या घरचे भिजून घेतलेत मी रात्रीच भिजाय घातले होते इकडे बघा खोबरं खिसलेलं खोबरं हरभरे कच्चा कांदा घालायचा आहे आपल्याला टमाटर लसूण कढीपत्ता कोथिंबीर अद्रक तेजपत्ता एवढं घेतलंय समजा हे बारीक करून आणते कच्चंच घ्यायचं बारीक करून भाजायचं भिजायचं काहीच नाही कच्चं करायचं बारीक बाकी सारं मिक्सरमध्ये घातलं या थोडं पाणी वतायचं आणि बारीक करून आणते हे असं आणलं वाटण बारीक करून आता हे आणायचं आहे आपल्याला बारीक करून थोडे हरभरे आणि खोबऱ्याचा खीस बारीक करून आणायचा त्यात पण म्हणजे पटकन बारीक होतं थोडंसं नॉर्मल पाणी घालायचं आता घेतलंय तेल टाकून गरम करायला ठेवलंय जिरी मोहरीची फोडणी देऊ आणि हे कांद्याचं टमाट्याचं वाटण वाटलेलं ते अगोदर घालून घ्यायचं का तर ती कच्चं वाटण असतं ना मग ते तेलात चांगलं लाल परतवून घ्यायचं असं म्हणजे छान मस्त असा वास येतो त्याला कढीपत्ता तेजपत्ता घालून घ्यायचा गावरान छोलेची भाजी एकदा करून बघा टेस्ट गावरान छान लागतं पांढरं पण काय काय पांढऱ्या हरभऱ्याची करते तर आम्ही हरभरेच म्हणतो काय जे त्याची हे काढली त्याची पद्धत वेगवेगळी असते पोरांना सुट्ट्या असल्या की असं काहीतरी खावं वाटतं लेकरांना त्याच्यामुळं म्हणलं चला आज वेगळं काहीतरी बनवूया असं चांगलं असं शिजून घ्यायचं मस्त 5 मिनिटं असं चांगलं शिजून घेतलं ना ते कांदा त्यातला चांगला परतून निघतो आता आपला हे घरचा मसाला या आपला हे घरचा मसाला घेते त्याच्यामध्ये घालू हळद घरचा कांदा लसूण आणि घरचा दोन्ही पण मसाले आपले घरचेच आहेत मसाले असे घेते चांगले लाल करतो आणि हे आपण खोबऱ्याचं आणि छोलेचं वाटण करून आणलेले आता त्याच्यामध्ये ते घालून घ्यायचं असं हे ॲड करायचं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता आपण भिजवलेले छोले घालून घ्यायचे असं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं जे त्याच्या अंदाजाने टाकायचं मीठ आता थोडंसं पाणी घालून घेते आता पाणी घेतले ॲड करून त्याच्यामध्ये आता कोथिंबीर घालून अशी वरून टाकायची कोथिंबीर बघा अशी मस्त असं आता उकळी फुटून देते चांगली चला झाले सारे काम आता निघाले रानात तिथं आपल्या गुरांना ऊस आणतात का त्या ऊसाच्या रानातले ना पाचात काढायचे
पातळ गोळा करून द्यायचं पिठून. चल ना, तुला तर म्हणलं चल. हा चल. चला आता हो का, हे रानातलं आपल्याला पातळ गोळा करायचं आणि पिठून घ्यायचं. पावसाने तुडून 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 कसं झालं आणि काढलं सुजलंय. आणि एवढं दोन साड्याचे एवढंच गोळा करायचं. तर अजून खाली लय ओलंय, खाली लय ओलंय अजून, पण पेटायचं नाही. पण म्हणलं ऊन जरा चटाकल्यावर पेटलं तर पेटलं. म्हणलं चला गोळा तर करूच म्हणलं. तिथे अजून रानाला खेटाया ओलच खटा नाही पावसाने. अजून सर रान ओलच आहे. ताडी बघू गी इकडं, मी खालचं धावते बघ किती रान ओलच आहे अजून. लय म्हणजे लय ओलं आहे. काय आपल्या असं गुरांना घालतो ते ऊस या. हे काढला हाई, ह्यो मोठा दिसतोय. हे इकडं आपण सारा बेनेवाल्यांना इकला या. पाऊस पडला होता तेव्हा बेनेवाल्यांना दिला ह्या बघा. ह्यो सारा 5,500-6 हजार रुपये गुंठ्याने आपण ते विकून टाकला. पाऊस पडला लोकांना बेण्याला लागत होता आणि आपल्याला बी जरा जास्त झालता. मग म्हणलं एवढा तरी काय करायचंय ना. मग लय पडल्यावर पाऊस खायत पडतो, वारा कावर असतं ना, मग पडतो, मग उंदीर लागतो. मग त्याच्यामुळे म्हणलं इकून टाका. अजून ह्याच्यावरचं एक तुकडा आहे अख्खं आगबंड आहे अजून, ती पण आणलंय घालायला. म्हणलं चला टाकू ही इकून. एवढा आपल्या थोडाफार ठेवला गुरांना. पण त्याचा आता आपल्याला वेगळ्या पद्धतीने जरा आज नवीनच मुरगाच बनवायचा आहे. ऊस, गिन्नी गोल आणि थोडी चिकाची माका, त्याचा ना मुरगाच असा बनवायचा आहे. आणि याला घरी ऊस नेऊन देऊन ठेवला या. काय असं चाललंय. शेतकऱ्याला काय एक काम असतं का? आता झालं सारं गोळा करून. पण आता वारं या, आता वाऱ्यात नाही पेटवायचं. संध्याकाळी नाही तर सकाळ पेटून न्यायचं. हो काही पलीकडे जाऊ नाही ना, पलीकडला ऊस पेटन. मग त्याच्यामुळं असं गोळा करावं लागते. काय इकडून सारं स्वच्छ करून घेतलंय. पावसामुळं काहीच करता येत नव्हतं ना. आताशी पाऊस बंद झाला या. 2 दिवस झाला आता पाऊस नाही. 2-3 दिवस झाला. नाही तर पाऊस असल्यावर काहीच कामच नाही. शेतकऱ्याला काहीच काम करता येत नाही. रानात शिरा येत नाही, ओलच हटत नाही रानाची. कशाचं काय बघा कसं काय वातावरण झालंय. चला आता हो का, हे रान बघा आता झालं